नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, सत्य मांडणे हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे आणि त्या अनुषंगानं भटकंती करत असताना आम्ही कराड शहरामध्ये आलो. कराड नगरी ही इतिहासाची नगरी म्हणून या कराड शहराची ओळख आहे. पण त्याचबरोबर 6 जानेवारीला पत्रकार दिन आहे आणि साजरा होणार आहे. त्या अनुषंगानं पत्रकार क्षेत्रामध्ये कराड, सातारा, कोल्हापूर या क्षेत्रामध्ये शरद गाडेसाहेब असतील, विश्वास मोहिते असतील, आपल्या लेखणीच्या धारदार शस्त्राने अनेकांना निस्तभूत करण्याची या पत्रकारांमध्ये क्षमता आहे. अशा पत्रकारांना घेऊन एकीकडे आपण समाज मनाचा कळत डळत चाललाय, माणसातला माणूस बदलत चाललाय आणि अशा वेळेला दुबगलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाज मनाला प्रबोधन करणारी ही माणसं पत्रकार, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार कसा असावा आणि पत्रकारिता दिन साजरा होणार आहे. त्या अनुषंगानं आपणाला माझ्यासोबत संपादक आपणाला विश्वास मोहिते पाटील, शरद गाडे माझ्या जोडलेले आहेत. मोहिते साहेब नमस्कार. 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा होणार आहे. आपण सार्वत्रिक निवडणुका 29 राज्यामध्ये निवडणुकाचे पडगम वाजू लागलेत. काही ठिकाणचे निकाल लागलेले आहेत, काही ठिकाणच्या सुरुवात झालेल्या आहे. ह्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये राड्यांचा धूर आणि पैशांचा महापूर पाहिला. एक पत्रकार म्हणून आपल्याला काय वाटलं ह्या निवडणुकीमध्ये? प्रथमतः मी नवकेसरी न्यूजच्या सर्व दर्शकांना येणाऱ्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. आज नवकेसरीच्या माध्यमातून आपण झालेल्या निवडणुकी संदर्भात जी विचारणा केली त्याबद्दल सागर पाटील सर सांगायचं जर झालं तर या झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकींमध्ये खरं तर पत्रकारिता झाली, पत्रकारांनी चॅनलनी काय भूमिका दाखवल्या, पण खऱ्या अर्थानं शोध पत्रकारिता जी व्हायला पाहिजे होती ती पत्रकारिता दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये झालेली दिसून येत नाही. खरं तर लोकशाहीमध्ये शोध पत्रकारिता हा महत्वाचा भाग असताना देखील काही पत्रकारांनी याकडे कानाडोळा केल्याचं या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये आपली लेखणी चालवताना त्याकडे कानाडोळा केल्याचं दिसलं. मी तर या न्यूज चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिकेसंदर्भात आणि येणाऱ्या पत्रकार दिनाच्या अनुषंगाने मी पत्रकारांना आव्हान करेन की फक्त आणि फक्त उमेदवार, चिन्ह, पक्ष आणि त्यांनी अप्रत्यक्ष दिलेल्या पेज न्यूजच्या बुरख्याखाली, ओझ्याखाली न लपता जे वास्तववादी लिखाण आहे ते महापालिका निवडणुकीमध्ये व्हायला पाहिजे, जे दुर्दैवानं गेल्या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये पत्रकारांनी शोध पत्रकारिता करायला पाहिजे होती ती केलेली नाहीये. मोहिते साहेब, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. निपक्ष निर्भीड पत्रकारिता आणि संवेदनशील पत्रकारिता म्हणली जाते. मग एकीकडे कुठंतरी याकडे दुर्लक्षित होत आहे. खरं तर संविधानानं दिलेल्या अधिकाराप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आपल्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून एक विशिष्ट अधिकार दिले, परंतु त्या अधिकाराचा भारतीय संविधान सेक्शन 19 नुसार आपण पत्रकार बांधव त्या पद्धतीनं त्या अधिकाराचा उपयोग करतो का, असा प्रश्न या स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही आपल्याला आज भेडसावतो आहे. खरं तर पत्रकारिता, शोध पत्रकारिता, राजकीय पत्रकारिता आणि वास्तव पत्रकारिता हे जरी शब्द वेगळे असले तरी या शोध पत्रकारितेचेच हे अंग आहेत, परंतु त्या पद्धतीनं आजचे पत्रकार भूमिका मांडताना दिसत नाहीत. पत्रकार आज पेज न्यूजच्या दिशेनं वाटचाल करतायत, किंबहुना पत्रकारितेवरती कुठं गंडांतर येईल, आपल्या लेखणीवर कुठं दबाव येईल अशा चुकीच्या भीतीपोटी आणि त्या दबावाखाली आणि काही राजकारण्यांच्या दबावाखाली लिखाण करतायत. ही लोकशाहीची खऱ्या अर्थानं गळचेपी आहे. पत्रकार बांधवांना येणाऱ्या 6 जानेवारीच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी एक जबाबदार पत्रकार म्हणून सांगतो, तुम्ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आणि बाबासाहेबांच्या संविधानातील सेक्शन 19ला पूर्ण माझा हक्क, माझं अधिकार समजून घेण्यासाठी त्याचं वाचन करा आणि वास्तववादी येणारी जी
महापालिका आहे. विशेष म्हणजे राजकारण्यावरच लिहिलं पाहिजे, कारण राजकीय लोकांना पत्रकार हे हातातलं बाहुलं असल्यासारखी काही चुकीची समज काही राजकारण्यांची झालेली आहे. त्यामुळं अशा राजकारण्यांना फोडा, झोडा आणि त्यांची जागा दाखवा असं म्हणण्याची वेळ आली आहे. तर ते पत्रकारांनी या येणाऱ्या 6 जानेवारीला मी निस्वार्थ, निर्भीड, लोकशाहीला धरून आणि सेक्शन 19चा पुरेपूर वापर करून पत्रकारिता करणार, एवढाच पत्रकारांनी संकल्प करावा असं मी एक करारचा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या कर्म आणि जन्मभूमीतला एक जबाबदार पत्रकार म्हणून मी सर्व महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांना आवाहन करतो. गाडे साहेबांच्याकडे मिळतोय. गाडे साहेब, पत्रकारिता कुठेतरी आपणाला राजकारण्यांच्या दावणीला बांधलेली काही ठिकाणी बघायला मिळतं. जसं मोहिते साहेबांनी सांगितलं की पत्रकारिता कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. निर्भीड पत्रकारिता, निपक्ष पत्रकारिता, निर्भीडता कुठे उरली नाही, पण मात्र कुठेतरी साठे लोट्यातलं आपलं चित्र बघायला येत आहे. पत्रकारिता या क्षेत्रात आपण पाहताय, आपणही सुद्धा पत्रकार आहात. तुम्ही एवढ्या धडाडीनं ज्या ठिकाणी जाता, पोहोचता, लोकांचे प्रश्न मांडता, त्या लोकांना न्याय मिळतो का? किंवा ज्या लोकांनी त्यांना न्याय द्यायचा आहे अशी लोक जी राजकारणात बसलेले आहेत किंवा प्रशासनात आहेत, ती लोक काही पत्रकारांना हाताशी धरून त्यांना बट्टी करण्याचा प्रयत्न करतात. मग या राजकारणांना आपण किती बळी जायचं? मग तुमच्यातला स्वाभिमान, तुमच्यातला जो काही नैतिकता आहे, ती नैतिकता तुम्ही जर गहाण ठेवून किंवा त्या स्वाभिमान तुम्ही गहाण ठेवून जर तुम्ही एखाद्याच्या स्वार्थासाठी जर आपण आपली पत्रकारिता विसरत असेल, तर हे फार मोठं दुर्दैव आहे या देशाचं. कारण मी काश्मीर मधल्या सुद्धा काही घटना वाचलेल्या आहेत. तिथल्या पत्रकारांनी पत्रकारिता सोडून दिली, कारण जे काही ज्यांच्या विरोधात लिहायचं ती लोक त्यांच्या घरापर्यंत पोहोचायची, त्यांना टॉर्चर करायचे. त्यामुळे त्यांनी अक्षरशः पत्रकारितेतून बाहेर पडले. हे लोकशाहीला घातक आहे. अत्यंत घातक आहे. सध्या जे एक गोदी मीडिया हा जो एक विषय आहे, आता गोदी मीडिया म्हणल्यावर तुम्ही मोदींशी जोडणार अशातलाही विषय नाही, परंतु गोदी मीडिया हा का झालाय, हा का शब्द बाहेर आलाय, तर ही गोदी मीडिया नको आहे आपल्याला. बाबासाहेब आंबेडकर असतील, आगरकर असतील, टिळक असतील, म्हणजे अत्रे असतील, म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर आहे का नाही असं म्हणणारी पत्रकारिता कुठं हरवत चाललेली आहे. म्हणजे आज आणि लोकांचंही या ठिकाणी असं चुकतं, ज्या लोकांसाठी पत्रकार भांडतो, तुमची बाजू मांडतोय, ती लोक सुद्धा पत्रकारावरती एखादं बालन आलं किंवा त्याच्यावरती हल्ले झाले तर ती जनता का उठत नाही पेटून, की या पत्रकाराला का असं झालं, हा आमच्यासाठी भांडत होता, हा आमची बाजू मांडत होता. ही लोकांचे सुद्धा म्हणजे त्या पत्रकाराकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. आणि कदाचित राजकारणाला किंवा प्रशासनाला हे अपेक्षित असावं की लोकांच्यात आणि पत्रकारांच्यात असा विसंवाद व्हावा, त्यांना एक म्हणजे चौथा आधारस्तंभ म्हणतो आपण लोकशाहीचा, तोच आपला निकामी करत निघायचा. आणि मग आपली माणसं आपलंच गुणगान गाणारी, त्यांनाच आपण पाठिंबा द्यायचा, त्यांचंच घर भरायचं. म्हणजे जसं आज देशातल्या मोठमोठ्या चॅनेल आहेत, त्या चॅनेलचे जवळजवळ 51% 52% जर शेअर्स मोठे मोठे अदानी असतील, अंबानी असतील, ह्या व्यापाऱ्यांच्याकडे असतील, तर आपण आपली पत्रकारितेचं व्यापारीकरण करणार का? म्हणून आपण आपल्या पत्रकारितेतलं सत्व ठेवावं, नैतिकता ठेवावी. आणि मी जे करतोय ते माझ्या मनाला तरी पटायला हवं, कारण कुठंतरी मला रात्री शांत झोप लागली पाहिजे. मी या लोकांना न्याय देतोय, मी या लोकांशी भांडतोय, आणि त्या बदल्यात मला सुखाची झोप येण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे पत्रकारिता करावी. हा माझा पत्रकारितेतला माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि मला आजपर्यंत कुठेही असं कधीही प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे माझ्याकडे बघताना लोकांचा काय दृष्टिकोन आहे हे मला समजतं, आणि मला फिरताना सुद्धा ते जाणवतं. त्यामुळं मी माझ्याशी प्रामाणिक राहून मी माझं काम करावं, मी पत्रकारिता करावी. पुढं जे काही येईल त्याला तोंड देण्यासाठी
मी तर सक्षम असणारच आहे, कारण मी लिहितोय, मी करतोय, म्हणजे मी सक्षम आहे. आणि माझ्या बरोबरीनं मग ती लोक काही 4-2 तरी येतील की तुम्ही योग्य करता म्हणून. म्हणून आपल्याशी प्रामाणिक राहावं. कारण 6 जानेवारी पत्रकार दिन आहे, मराठी पत्रकार दिन. जांभेकरांचं आठवण काढतो आपण, मोठमोठ्या लोकांची नावं घेतो आपण. आणि पत्रकारितेची जर धार कमी होत असेल, तुमची लेखणी बोचट होत असेल, तुमचं बोलणं जर तुमचं म्हणजे टोकदार नसेल, तर या गेंड्याच्या कातडी असणाऱ्या लोकांना टोचणार नाही, चुभणार नाही. त्यामुळं आपण आपली पत्रकारिता प्रामाणिकपणे करावी, असं या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व जे पत्रकार आहेत त्या सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त या ठिकाणी मी माझ्या महामंथन चॅनेल आहे, आरोग्यता मासिक आहे, त्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. लेखणीच्या धारदार शस्त्रांना अतिकांना नेस्तभूत करणारा पत्रकार, निर्भीडपणे समाजाच्या व्यथा, समाजाचं दुःख. पत्रकार म्हणजे कोण? तर ज्याला समाजाची चाण आणण्याची चीड, तो खरा पत्रकार. निपक्ष पत्रकारिता, निर्भीड पत्रकारिता आज काळाची गरज आहे. पण मात्र एकीकडे आपण बघतोय ज्या पद्धतीनं पत्रकारितेची दिशा बदलत चाललेला आहे. पत्रकार मात्र राजकारण्यांच्या दावणीला बांधलेला अनेक लोकांचं ज्यावेळी मत प्रगट होतं, त्यावेळी खऱ्या अर्थानं ज्यावेळी एखादी आपल्याला मोहिते सारखे व्यक्ती, गाडेसाहेबांसारखे व्यक्ती ज्यावेळी पत्रकाराच्या माध्यमातून काम करतो, आम्ही महाराष्ट्रभर काम करतो, त्यावेळी पत्रकार मात्र निपक्ष काम करत असला तरी मात्र त्या पत्रकाराला वेळोवेळी सातत्यानं त्रास होत असतो. पण मात्र समाज बांधवांनी ह्याची जाण ठेवली पाहिजे की सत्याला त्रास आहे, चांगल्या व्यक्तीला त्रास आहे आणि चांगल्या पत्रकारांना त्रास आहे. आणि येणाऱ्या ह्या आपणाला सार्वत्रिक निवडणुकामध्ये जे आपणाला पाहायला मिळालंय की राजकारण्यांचं आपण बघितलं की राड्यांचा धूर आणि पैशांचा महापूर बघायला मिळाला. मित्रांनो, एकीकडे आपणाला महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जे राजकारण सुरू आहे, पण मात्र लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारांनी आपली पत्रकारिता मात्र सावधतेने केली पाहिजे, निपक्ष केली पाहिजे, निर्भीडपणाने केली पाहिजे. त्याच वेळी जांभेकर, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे आणि त्याचबरोबर अनेक या दिग्गज पत्रकारांना खऱ्या अर्थानं पत्रकार दिन हा 6 जानेवारीला संपन्न होत असताना मात्र या पत्रकाराने आपल्या मनातल्या भावना खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत पोहोचवल्या. तेही काम, कारण समाजाचं दुःख आणि समाजाच्या व्यथा या पत्रकारांना समजणं तेवढंच अपेक्षित आहे. त्याच वेळी 6 जानेवारीला होणाऱ्या पत्रकारा दिनानिमित्त मी नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तांच्या माध्यमातून आपणाला लक्ष शुभेच्छा देतो. कॅमेरामॅन चेतन तेलुगडेसह मी रिपोर्टर सागर पाटील, करा.